नमस्ते, डॉक्टर प्रियांका वर्गे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जो पॉईंट डिस्कस करणार आहोत तो म्हणजे रिनल स्टोन म्हणजेच मूतखडा। किडनीमध्ये होणारा एक खर असते की ती खर एकत्र आली की त्याचा एक स्टोन फॉर्मेशन होतो म्हणजेच खडा निर्माण होतो, मूतखडा असं आपण म्हणूया। आपण आताच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं की आपण एक्सक्रिटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी म्हणजे शरीरामधले जे काही शरीराला अननेसेसरी असणारे जे प्रॉडक्ट आहेत, मग ते आयदर स्टूलच्या माध्यमातून असो किंवा युरिनच्या माध्यमातून असो, हे शरीराबाहेर टाकले जातात। ही जेव्हा प्रोसेस हॅम्पर होते म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये जेव्हा अडथळे निर्माण होतात तेव्हा होणाऱ्या ज्या काही कंडिशन्स आहेत ह्या आपण आता बघणार आहोत। तर आता आपण किडनी म्हणजेच रिनल सिस्टीम, तर आपण आता याच्या रिलेटेड आपण आता काही मुद्दे डिस्कस करणार आहोत। तर आता लक्षात घ्या की किडनी डावी आणि उजवी असे दोन किडन्या आपल्या प्रत्येकाच्या बॉडीमध्ये बघायला मिळतात। किडनी पासून युरेटर म्हणजे काय, तर एक पाईप सारखा छोटा पार्ट असतो की जो किडनी आणि ब्लॅडर म्हणजे काय, तर तुमचं मूत्राशय यांना हा जोडलेला असतो। ह्या छोट्या पाईप असतात, ह्या प्रत्येक डाव्या आणि उजव्या दोन्ही किडनी पासून ह्या ओरिजिनेट होतात म्हणजे सुरुवात होते आणि त्या मूत्राशय म्हणजे युरिनरी ब्लॅडर याला कनेक्ट करतात आणि जिथून लघवी बाहेर पडते तो पार्ट म्हणजे युरेथ्रा। तर हे आपण एक साधारण खूप स्पष्टपणे आपण हे आता थोडंसं बघितलेलं आहे। आता या प्रोसेसमध्ये जेव्हा एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजे शरीरातले वेस्ट प्रॉडक्ट बाहेर टाकायच्या वेळी जेव्हा त्रास होतो तेव्हा कोणती कंडिशन्स पहिल्यांदा प्रायमरी बघितली जाते, तर रिनल कॅल्क्युलाय म्हणजेच किडनी स्टोन। आता किडनी स्टोन म्हणजे नक्की काय, त्याचे काय कारण आहेत, ती का उद्भवतात, तर आपण आता ते सविस्तर मुद्दे डिस्कस करूया। तर आता किडनी स्टोन म्हणजे काय तुम्ही लक्षात घ्या। तर आता किडनी स्टोन मध्ये एक सुरुवात कशी होते, तर ही खर जी म्हणतो आपण मूत्राशयाच्या मार्गामध्ये किंवा किडनीमध्ये एक खर असते, पण ही सुरुवातीला खर ही आपल्याला त्रासदायक नसते। असे खर एकत्र येऊन एक सॉलिड मास म्हणजे एक घन पदार्थ तयार होतो आणि तो क्रिस्टल्स पासून सगळे असे क्रिस्टल्स एकत्र आल्यानंतर जो खडा तयार होतो म्हणूया आपण, तर तो म्हणजे किडनी स्टोन किंवा रिनल स्टोन। परंतु आता सगळेच स्टोन काही एक प्रकारचे नसतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप असतात। म्हणजे आपण खूप मराठीमध्ये सहज बोलून जातो की बाबा मूतखडा झालाय, पण मूतखड्यामध्ये कोणता नक्की झालाय, त्याचे काही टाईप्स आहेत, याच्यावरून होमिओपॅथिक मेडिसिन हे वेगवेगळे आहेत। तर पहिला जो कॉमनली बघितला जाणारा जो काही किडनी स्टोन आहे तर तो कशापासून बनतो, तर तो म्हणजे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे क्रिस्टल। तर कॅल्शियम ऑक्झॅलेटचे क्रिस्टल हे एकत्र येऊन तुमच्या मूत्राशयाच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करतात आणि तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास हा उद्भवतो। तर अगदी तुमच्या खाण्यातले नेहमीच्या खाण्यातले जे काही पदार्थ आहेत आता आपण डिस्कस करूया की त्याच्यामध्ये म्हणजे अगदी चॉकलेट असू दे किंवा पनीर असू दे किंवा पालक असू दे, स्टोन्सचा सर्वात कॉमनली बघितला जाणारा जो काही प्रकार आहे तो म्हणजे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे क्रिस्टल। तर आता कॅल्शियम ऑक्झॅलेटचे क्रिस्टल हे अगदी तुमच्या नेहमीच्या खाण्यामधून ही हे तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला गेन होतात। म्हणजे काय, तर कोणत्या ह्याच्यातून, आणि त्याचं प्रॉपर जे तुम्हाला अन्नातून जे मिळतंय हे जर प्रॉपर ऍब्सॉर्प्शन नाही झालं, हे तुमच्या अगदी लिव्हरमध्ये सुद्धा तुमच्या आतड्यांमध्ये सुद्धा हे ऍब्सॉर्प्शन जर प्रॉपर नाही झालं तर हे क्रिस्टल्स जे आहेत हे एकत्र येऊन स्टोन हा निर्माण होतो। तर कॅल्शियम ऑक्झॅलेट तुम्हाला कशामधून तुमच्या नेहमीच्या खाण्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं, तर ते म्हणजे फर्स्ट वन इज पोटॅटो चिप्स म्हणजे बटाट्याचे वेफर्स, शेंगदाणे, अगदी पालक म्हणूया आपण किंवा बीट म्हणूया, आणि असे काही सोर्सेस आहेत की याच्यामुळे तुम्हाला कॅल्शियम हे तुमच्या जेवणामध्ये येतं आणि ते प्रॉपरली स्टोअर केलं जातं आणि त्याच्यापासून हे किडनीमध्ये किंवा युरेटरमध्ये किंवा युरिनरी ब्लॅडरमध्ये स्टोन तयार होतो, तो म्हणजे कॅल्शियम ऑक्झॅलेट स्टोन। तर याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फेटचाही स्टोन असतो, कॅल्शियम सल्फेटचाही स्टोन तुम्हाला बघायला मिळू शकतो। दुसरी कॉमनली आढळला जाणारा स्टोनचा जो टाईप आहे तो म्हणजे युरिक ऍसिडचा स्टोन। युरिक ऍसिड हे युजली हा जो स्टोन आहे हा पुरुषांमध्ये जास्त कॉमनली बघितला जातो। दुसरी एक जी कंडिशन आहे की हा संधिवाताचा जो एक प्रकार आहे गाऊट जो आपण म्हणतो बोलीभाषेमध्ये सुद्धा, तर हे गाऊट म्हणजे काय, गाऊटमध्ये काय होतं की युरिक ऍसिड वाढलेलं असतं। आता युरिक ऍसिडची नॉर्मल रेंज आहे 7 पर्यंत, 7 किंवा 7.5 पर्यंत जरी असेल तरी आपण नॉर्मल पकडतो। परंतु जेव्हा हे स्टोअर होत असतं तुमच्या जॉईंटमध्ये साठत असतं त्यावेळी
तुमच्या शरीरामधलं युरिक ऍसिड हे वाढलेलं असतं. तर हा जो स्टोन आहे हा युरिक ऍसिड वाढल्यानंतर निर्माण होतो, म्हणून याला युरिक ऍसिड जो आहे हा रिनल स्टोन्सच्या अंडर हा आपण प्रकार जो दुसरा प्रकार बघतोय तो आहे. आता बघूया की याचा हा स्टोन का होतो. तर तुमच्या खाण्यामधून असे कोणते पदार्थ आहेत की जे पदार्थ तुमचं युरिक ऍसिड लेवल तुमच्या ब्लड मधलं वाढवत आहेत. तर याच्यामधला पहिला जो आहे हा प्रोटीन. प्रोटीनचे जे काही सोर्सेस आहेत की म्हणजे अगदी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट, दूध आणि दुधाचे पदार्थ, मटन, अंडी, मासे, जे काही प्रोटीनचे हायेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन जे आहेत, प्रोटीन तुम्हाला ज्यातून मिळतं त्यातून तुमचं युरिक ऍसिड हे वाढलं जातं. आता असं का, तर लॅक ऑफ एक्सरसाइज, व्यायामाचा अभाव. तुम्ही प्रोटीन इंटेक तर घेताय परंतु त्या प्रमाणामध्ये तो प्रोटीन जो तुम्ही घेतलेला आहे ते वापरलं जात नाहीये, ते तुमच्या शरीरामध्ये स्टोअर होणार आहे. अशा कंडिशन मध्ये युरिक ऍसिड स्टोन जो रिनल कॅल्क्युला आहे हा आपल्याला बघायला मिळतो. नंतरचा आहे हा तिसरा प्रकार जो आहे स्ट्रुवाइन. स्ट्रुवाइन म्हणजे काय, तर हा जो स्टोनचा प्रकार आहे हा युजली हा फिमेल मध्ये जास्त असतो, स्त्रियांमध्ये जास्त आढळतो. परंतु याच्याबरोबर त्या स्त्रीला, त्या पेशंटला, त्या व्यक्तीला ही लघवीची लक्षणं जी काय असतात, युरिन इन्फेक्शन, UTI म्हणूया आपण, याच्या बरोबर हा स्टोन हा प्रामुख्याने बघायला मिळतो. आता आपण जास्त खोलवर नको जाऊया की युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे काय, ते आपण आपल्या पुढच्या टॉपिक मध्ये कव्हर करणारच आहोत. पण हा स्टोन जो आहे याची साईज ही इतर स्टोन पेक्षा ही मोठी असते आणि त्यामुळं हा स्टोन जास्त वेदनादायक असतो. हा स्टोन फार रेअरली बघायला मिळतो, पण जेव्हा बघायला मिळतो तेव्हा मोस्ट ऑफ देम फिमेल पेशंट मध्येच बघायला मिळतो. नंतरचा पुढचा जो स्टोनचा हे आहे प्रकार म्हणूया आपण, तर तो आहे सिस्टाइन. सिस्टाइन स्टोन हा इनहेरिटेड जेनेटिक डिसऑर्डरच्या अंडर सुद्धा येतो. हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा पास ऑन होतो. याच्यामध्ये काय होतं की तुमच्या शरीरामधले जे काही अमायनो ऍसिड्स आहेत, तर ते अमायनो ऍसिडचा जो काही रेशो आहे हा रेशो डिस्टर्ब होतो आणि हा स्टोन, सिस्टाइन जो स्टोन आहे हा बघितला जातो किंवा तयार होतो तुमच्या बॉडीमध्ये. नंतरचे जे दोन स्टोन्सचे जे मी प्रकार बघितले हे फार रेअरली आहेत. फार कॉमनली तुम्हाला कॅल्शियम ऑक्झॅलेट, सल्फेट, फॉस्फेट आणि युरिक ऍसिड स्टोन हे बघायला मिळतात. आता आपण बघूया याची लक्षणं. हे स्टोन्सचे टाइप्स झाले. आता हा जो तुम्हाला आहे बॉडीमध्ये, तर याची काहीतरी शरीरानं रिॲक्शन किंवा लक्षणं दाखवायला पाहिजे. तर ते पहिलं लक्षण कोणतं, ताप, हात थंडी वाजून येतो. आता आपण बघूया लक्षणं. लक्षणं अशी काही असतात की जो तुम्हाला किडनी स्टोन झालाय हा कशावरून तुम्हाला लक्षात येईल, तर त्यातलं पहिलं लक्षण आहे ताप, हात थंडी वाजून येतो. त्याच्याबरोबर तुम्हाला उलटी, मळमळ, डोकेदुखी आणि महत्वाचं पुढचा पॉइंट आहे की तुमच्या पोटात दुखत असतं. पोटात दुखायची पण एक विशिष्ट पद्धत असते. इतर जेव्हा रुटीन असं जसं पोटात दुखतं तसं जेव्हा स्टोन होतो त्यावेळी दुखत नाही. किडनीची जी काही पोझिशन आहे, जी काही तुमच्या शरीरातली जागा आहे, ही जर तुम्ही बघितली की तुमची जी कंबर आहे त्या कंबरेचा रिजन जो आहे तिथे तुमच्या किडन्या असतात, डावी आणि उजवी. तिथून हे दुखणं हे पेशंटला पुढच्या बाजूला म्हणजे अगदी ओटीपोट म्हणूया आपण, किंवा पुरुषांमध्ये हे अगदी दुखणं ग्रोईन म्हणजे जांघा जे म्हणतं तर तिथेही हे रॅडिएट होत असतं. हे दुखणं एका जागेवरून दुसरीकडे हे शिफ्ट होत असतं. एकाच जागेवर पर्टिक्युलर हे दुखणं राहत नाही. कारण आपण बघूया की लघवी तयार कशी होते, किडनीमध्ये होते. किडनीतून ती युरेटर म्हणजे ज्या पाईप असतात छोट्या, तिथून युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्राशयाकडे वाहून आणली जाते आणि मूत्राशयामध्ये काही थोडा वेळ ती युरिन तिथे स्टोअर होते आणि युरेथ्रा मार्फत ती लघवी जी काही साठलेली आहे ती शरीराबाहेर फेकली जाते. ही कंटिन्यू प्रोसेस होत असते. ह्या प्रोसेसमध्ये त्यामुळं जिथं स्टोन आहे हा त्या प्रोसेसनुसार हा पुढं हा वाहत जातो, हा पुढं ढकलला जातो त्या युरिनच्या व्हॉल्यूममुळं आणि त्यामुळे ज्या पेन्स असतात ह्या एका पर्टिक्युलर पॉइंटला सीमित न राहता ह्या रॅडिएटिंग म्हणतो आम्ही. म्हणजे काय की एका पॉइंट पासून सुरुवात होते आणि ह्या दुसरीकडे शिफ्ट होतात. तर हे जे दुखणं आहे हा जो मेन सिम्पटम आहे हा या सिम्पटम वाटे तुम्ही रिनल स्टोन आहे हे डायग्नोसिस करू शकता. आता याच्यामध्ये स्टोन आहे तर तो स्टोन वाहून येत असताना तो जर साईज मोठी असेल तर तो आजूबाजूच्या स्ट्रक्चरला म्हणजे किडनीला, आता मूत्राशयाची जी काही पाईप आहे, युरेथ्रा आहे, हाच साईजने छोटा असतो. त्याच्यापेक्षा जर मोठा स्टोन त्यातून जर वाहत खाली येणार असेल युरिनरी ब्लॅडर मध्ये तर तो त्या पाईपच्या जी वॉल आहे त्या वॉलला फार घर्षण करून येतो. म्हणून काय लक्षण दिसतं, तर लघवीचा रंग हा बदललेला असतो. लघवीचा रंग हा लालसर, गुलाबी किंवा ऑरेंज असा
केशरी रंगाचा हा बघायला मिळतो. तसंच लघवी वाटेत बऱ्याच जणांना रक्तही जाऊ शकतं. नंतर कंडिशन बघायला मिळते की डोकेदुखी पेशंटमध्ये बघायला मिळतं की वारंवार लघवीला जायचं प्रमाण हे वाढलेलं असतं. म्हणजे काय की युरिन तिथं ऑब्स्ट्रक्ट झाली आहे, लघवी जी तयार होतीये ती तिथून वाहत मूत्राशयात येत नाही, मूत्राशयातून बाहेर ही शरीराबाहेर टाकली जात नाहीये. ह्या प्रोसेसमध्ये फार थोड्या थोड्या अमाऊंटमध्ये लघवी ही साठली जाते आणि तेवढीच लघवी ही शरीराबाहेर ही फेकली जाते. मग याच्यामध्ये पेशंट जेव्हा लघवी करण्यासाठी जातात तेव्हा त्यांना फारच थोड्या अमाऊंटमध्ये अगदी थोडी थोडी लघवीला होते. ज्यावेळी पेशंटला हे जे काही पेन्स असतात, लघवी करत असताना सुद्धा पेन्स असतात आणि टोचल्यासारखं कंटिन्यू तिथे वाटत असतं. पेशंट हा खूप अस्वस्थ असतो, ज्याला कोलिकी पेन्स जो म्हणतो ना आपण, ह्यातला मेन सिम्पटम आहे. तर त्यावेळी पेशंट एवढा अस्वस्थ असतो की तो एका जागेवर बसू शकत नाही. तो कंटिन्यू इकडून तिकडे हा मूव्ह ऑन किंवा फिरताना तुम्हाला दिसणार आहे. पुढचे काही आता पुढचा पॉइंट आहे की कॉजेस. आता आपण लक्षणं बघितली, आता ह्याची कोणत्या गोष्टींमुळे हे स्टोन हे होतात. तर पहिल्यांदा लक्षात घ्या, स्टोनचे प्रामुख्याने 2 आपण प्रकार बघितलेले की कॅल्शियम ऑक्झॅलेट आणि युरिक ऍसिड. तर ह्यांचे जे डायट्री जे सोर्सेस आहेत याच्यावर जर तुम्ही आळा घेतला, म्हणजे तुम्ही ह्यांचा जो इंटेक आहे हा जर प्रॉपर ठेवला तर तो कोणता तर कॅल्शियम ऑक्झॅलेट जो स्टोन आहे तर हा तुमच्या कॅल्शियम रिच सोर्सेस जे आहेत, आपण अगदी शेंगदाणा किंवा चॉकलेट म्हणूया आपण, पनीर म्हणूया आपण, पालक म्हणूया, बीट म्हणूया. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत यांचं तुमच्या शरीरामध्ये तुम्ही इंटेक घेताय, ह्या नो डाऊट ह्या न्यूट्रिशियस आहेत, परंतु त्यांचा वापर तुमच्या शरीराकडून तेवढा होणं गरजेचं आहे. पुढची कंडिशन जी आहे, युरिक ऍसिडचा स्टोन आहे. याचे जो सोर्सेस आपण आधी डिस्कस केले की हा प्रोटीन इंटेक आहे. प्रोटीनची मागणी ही तुमच्या शरीराला आहे, पण एका ठराविक अमाऊंटमध्ये ती मागणी आहे. आणि मागणी आहे परंतु ते वापरली जात नाहीये, म्हणजे नुसता इंटेक होतोय, तुमच्याकडनं खाल्लं जात आहे परंतु शरीराकडनं त्याचं युटिलायझेशन जे म्हणतोय आपण तर ते केलं जात नाहीये, त्यामुळे ते स्टोअर होत आहे. म्हणजे काय, मटन, अंडी, मासे, प्रोटीन इंटेक जो काही हायेस्ट आहे, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट, दूध आणि दुधाचे पदार्थ, याच्यामध्ये जो प्रोटीन इंटेक आहे तो घेतला जातोय आणि शरीरामध्ये तो साठवला जातोय. तर हे जे काही डायटरी सोर्सेस आहेत याच्या अति प्रमाणामुळे सुद्धा बऱ्याच प्रोटीन इंटेक्स जे घेत असतात, जे एस्पेशली जिम करतात, यांच्यामध्ये सुद्धा हा जो युरिक ऍसिड जो कॅल्क्युलाय आहे, रिनल स्टोन आहे, हा कॉमनली बघायला मिळतो. त्यामुळे जेवढी मागणी आहे तेवढंच तुमच्या शरीराला हे करा. ते स्टोअर शरीर जेव्हा करायला लागेल तेव्हा स्टोन फॉर्मेशन मध्ये त्याचं कन्वर्ट होणार आहे आणि दुखणं, वेदना ह्या जाणवणार आहेत. आता आपण बघूया की ही जी कारणं आहेत या कारणांची पुढची काही रिस्क फॅक्टर पण आहेत की कंटिन्यू जर अशा काही होत असतील कंडिशन्स तर ह्या कोणत्या आहेत. तर पेशंटला रिस्क फॅक्टर म्हणजे डिहायड्रेशन म्हणजे शरीरातली पाण्याची जी काही पातळी आहे ही कमी होते आणि त्यामुळं पेशंटला थकवा हा जाणवतो. काही मेडिकल कंडिशन्स ही आहेत, म्हणजे काय की हायपोथायरॉइडिझम मध्ये आपल्याला हा जो स्टोन आहे हे स्टोन सुद्धा बघायला मिळतात. तसे रिस्क फॅक्टर आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला जी स्टोन व्हायची जी टेंडन्सी आहे ही जास्त बघायला मिळते. तर ते बघूया आपण की वर्ष 20 ते 50च्या दरम्यानच्या जे काही स्त्री किंवा पुरुष या दोघांमध्ये ही कंडिशन ही बघायला मिळाली जाते. परंतु कॉमनली ही कंडिशन स्त्रियांमध्ये पुरुषांच्या कंपॅरेटिव्ह ही जास्त आढळते, म्हणजे स्टोन फॉर्मेशन व्हायची प्रोसेस. त्याचं कारण म्हणजे आपण बघितलेलं आहे की स्ट्रुवाइन स्टोन मध्ये की वारंवार युटीआय बसतो आणि त्यामुळं ते स्टोन जो होतो तो स्टोन फॉर्मेशनची जी टेंडन्सी आहे ही स्त्रियांमध्ये जास्त बघायला मिळते. डिहायड्रेशन म्हणजे काय की शरीरातली पाण्याची जी काही पातळी आहे ही कमी होते आणि त्यामुळं ह्या कंडिशन मध्ये सुद्धा स्टोन फॉर्मेशन हा बघायला मिळतो. वजन जास्त असणाऱ्या व्यक्तींमध्ये सुद्धा स्टोन फॉर्मेशन व्हायची टेंडन्सी ही जास्त बघायला मिळते. हायपर पॅराथायरॉइड हा कंडिशन, या कंडिशन मध्ये सुद्धा जे काही शरीरामध्ये स्टोन फॉर्मेशन व्हायची जी आहे, म्हणजे खर तयार होते आणि खरपासून पुन्हा स्टोन किंवा खडा तयार होतो, ही टेंडन्सी बघायला मिळते. काही असे मेडिसिन्स पण बघायला मिळतात की जे लघवी साफ करण्यासाठी बऱ्याचदा डायुरेटिक जे मेडिसिन म्हणतो आपण, तर ते जे काही मेडिसिन आहेत त्याच्यामुळे सुद्धा पेशंटला स्टोन हा तयार होऊ शकतो. काही सीझर्सचे म्हणजे फिट येऊ नये म्हणून अशी काही औषधं असतात. काही पित्ताच्या गोळ्या वारंवार लोकांना खायची सवय असते की पित्ताची
युजली काही अँटॅसिड जे म्हणूया आपण, तर अँटॅसिडचा बेस सुद्धा जर कॅल्शियमच्या पासून बनलेला असेल तर अशा एक्सेस टॅबलेटच्या इनटेकमुळे म्हणजे अति प्रमाणात घेण्यामुळे हा पेशंटमध्ये हा किडनी स्टोन हा बघायला मिळू शकतो. आता पेशंटला किडनी स्टोन झालेला आहे तर याचं आता निदान कसं करणार आहे, त्याच्या कोणत्या टेस्ट आहेत आपण ते बघूया. पहिल्यांदा जी काही टेस्ट आहे ही लघवी पहिल्यांदा पेशंटची टेस्ट केली जाते. लघवीमध्ये ते कॅल्शियम ऑक्झॅलेटचा स्टोन आहे नाहीये, लघवी वाटे रक्त जात आहे का, युरिनमध्ये पस सेल्स आहेत का, इपिथेलियल सेल्स आहेत का, म्हणजे हे आपल्याला UTI जो म्हणतो आपण, जो स्टोन्सच्या ज्या कॉमन कंडिशन्स आहेत ह्या आपल्याला बघायला मिळतात. नंतर जो पेशंट टेस्ट करतात तो म्हणजे आहे एक्सरे. एक्सरे वाटेही तुमचा जो किडनी युरिनरी ब्लॅडरचा जो आहे एक्सरे, तर तो एक्सरे केला जातो. हे जे खडे आहेत हे स्पष्ट तुम्हाला एक्सरे मध्ये सुद्धा बघायला मिळतात. पुढच्या कंडिशन मध्ये केला जातो ती म्हणजे पोटाची सोनोग्राफी. पोटाच्या सोनोग्राफीमध्ये मल्टिपल छोटे छोटे जे खर म्हणूया आपण, त्यांचे छोटे छोटे खडे एकापेक्षा जास्त सुद्धा असतात बऱ्याचशा पेशंट्समध्ये, आणि काही मोठे स्टोनही असतात. मग त्याची एक्झॅक्ट पोझिशन ही आपल्याला याच्यामध्ये दिसते, बघू शकतो आपण. तसंच MRI CT स्कॅन तुमच्या पोटाचा केला तरी आपल्याला ही कंडिशन याच्यामध्ये स्टोन आहे किंवा नाही हे आपल्याला बघायला मिळू शकतं. आता आपण हे जे काही कंडिशन बघितलेली आहे, रिनल कॅल्क्युलाई किंवा किडनी स्टोन, याच्यावर होमिओपॅथिक कसा रोल करते, होमिओपॅथिक मॅनेजमेंट जी म्हणूया आपण, होमिओपॅथिक औषधं ही कोणकोणती आहेत, तर बेन्झोइकम ॲसिडम, अर्निका, कॅन्थरीज, बेलाडोना, फॉस्फरस, स्ट्रॅमोनियम, झिंकमेट अशी बरीचशी काही औषधं आहेत. परंतु जर एस्पेशली तुम्हाला किडनीमध्ये स्टोन झाला आहे तर तुमच्या अगदी उजव्या बाजूला जर झालेला आहे तर लायकोपोडियम हे औषध आहे. तुम्हाला जर दुखणं खूप म्हणजे आगाग होऊन लघवीला होतीये तर अशा कंडिशनमध्ये नॅट्रम, सल्फर, सल्फ्युरिकम ॲसिडकम, कॅन्थॅरिस, बल्बॅरिस तर ही काही औषधं आहेत. आता तुमच्या जर लघवीचा रंग जो म्हणलो आपण, रंग बदलतोय, तर तो रंग जर बदलत असेल, लघवीला जर लालसर रंगाची होत असेल तर आपण कोणती औषधं घेऊ शकतो, तर त्याच्यामध्ये आहे हे बर्बॅरिस, मेडोरिनम, मर्कॉर, बेन्झोइक ॲसिड, तर अशी काही ओपियम ही अशी औषधं आहेत. लघवीला जर तुम्हाला लालसर होत असेल तर बर्बॅरिस आणि लायकोपोडियम ही औषधं तुम्ही घेऊ शकता. आता बघितलं तुम्ही की प्रत्येक कंडिशननुसार होमिओपॅथिक औषधं ही बदललेली जातात. म्हणजे पेन्स आहेत नाहीये, ताप आहे, समजा पेशंटला ताप आहे आणि ताप हा थंडी वाजून येतोय तर कोणती आपण औषधं देऊ शकतो, तर अर्निका, बेलाडोना, ओपियम, सॅनेन्कुला अशी काही औषधं आहेत. ही औषधं आपण अशा कंडिशनमध्ये वापरू शकतो. परंतु ही औषधं अशी एवढी वेग आहेत की त्यामुळे तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. आणि ही औषधं ज्यावेळी तुम्ही घेणार आहात ही तेव्हा मिनिमम पोटॅन्सी म्हणजे 30 पोटॅन्सीमध्ये याचा हा डोस असला पाहिजे. आणि ही औषधं शक्यतो जेवणाच्या आधी घेणं अपेक्षित आहे. एक कंडिशन आहे की पेशंट्समध्ये काही अजून एक कंडिशन मी सांगेन की पेशंटला बऱ्याचदा लघवीला जर जास्त झालं तर रिलीफ मिळतो. म्हणजे लघवी जेवढी जास्त करेल पेशंट अशा किडनी स्टोन झालेल्या कंडिशनमध्ये तर स्पेसिफिक मेडोरिनम हा ड्रग आहे. आता मी जे मुद्दे तेच बोलते की ही जी औषधं आहेत ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि ती स्पेसिफिकेशन जो काही त्रास होतोय त्या त्रासानुसार ही बदललेली जातात आणि हा त्रास प्रत्येक व्यक्तीला होणारा हा वेगवेगळा असतो. ठीक आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत सबस्क्राईब करा. थँक्यू.